तर गाईज मी तुमचा यवतमाळ ब्लॉगर प्रथमेश घेऊन आलो आहे. ही नवीन सिरीज, त्याच्यात मी संपूर्ण यवतमाळ देवी दर्शन करणार आहे. तर चला. तर गाईज आता चाललो आपण श्री हिंदुस्थानी देवी दर्शन, म्हणजे आपल्या यवतमाळची आई ते. तर बघा. तर गाईज आता आलो आहे आपण जळरा नाग्यावर, आणि इथे बघू शकता पुरा तुळजापूरचा थीम केलेला आहे. आणि ह्या प्रवेशद्वार, तर इथे पण खूप संख्या आहे, बघू शकता. इथे दरवर्षी नवीन डेकोरेशन असते, म्हणजे खूपच छान. तर आता चाललो आपण अंदर गेल्यावर बघू शकता इथे राजमुद्रा आहे. आणि हे राजमुद्रा प्रत्येकाला पाठच पाहिजे. तर ज्यांना राजमुद्रा लिहिता येते त्यांनी कमेंटमध्ये लिहा. तर देवी बघू शकता, देवीचे किती चेहरे आहे. टोटल देवीचे 5 रूप आहे. तर गाईज आता आलो आहे आपण जळरा नाक्याच्या थोडंसं समोर. इथे बघू शकता हा एक नवीन मंडळ आहे, आणि याने बघा कसा केला आहे. पुरा हा गाव केलेला आहे, आणि या गावाच्या अंदर बसल्या आपली मातादी. तर बघू शकता थोडी कॅमेराची क्वालिटी लो आता आहे, कारण की ते लाईटाच्या ह्याच्यानं तसं होऊ राहिलं. तर त्याच्यासाठी माफी चाहतो. तर गाईज आता आलो आहे आपण वडगावमध्ये, आणि इथं डेकोरेशन दरवर्षी एक नंबर असते. तर यावेळेस बघू शकता हे वाघाची गुफा केलेली आहे. या गुफाच्या अंदर प्रवेश करा लागते. तर गाईज या गुफाच्या अंदर प्रवेश केला तर बघू शकता असा सीन आहे. तर गाईज बघू शकता पुरा महाभारतचा सीन दिला आहे. कृष्ण एका बक्कासूरला मारू राहिला, आणि साईडने कृष्णाचे मित्र आहे, आणि वरतं बघू शकता महादेव आहे. तर असा काही थीम दिलेला आहे. तर आता चला अंदर. तर अंदर आल्यावर बघू शकता इथे किती चांगलं केलेलं आहे डेकोरेशन. हे पूर्ण गाव आहे, आणि या गावात बघू शकता किती सारे लेकरं शाळेत जात आहे, आणि दुर्गादेवी गणपतीला घेऊन स्कूलमध्ये नेत आहे. आणि बघू शकता असं आहे. आणि साईडने बघा काय लिहिलं आहे, वडगाव तालुका जिल्हा परिषद यवतमाळ. तर ही वडगावची शाळा आहे. असा काही डेकोरेशन केलं आहे, बघू शकता. तर काही जाता आलो आहे आपण मा एकविरा दुर्गा मंडळमध्ये, आणि इथे बघू शकता कसा डेकोरेशन केलेलं आहे. पुरं व्हाईट आहे, आणि तिथे महादेवाची एक मोठी प्राकृतिक मूर्ती आहे. आणि अंदर आल्यावर बघू शकता हा पूर्ण एक वाडा आहे देवीचा. कब से बुलाऊं मेरे घरे आओ माँ.